केंद्रीय अर्थसंकल्प 2026-2027 हा भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया ठरणारा असून हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे, असे प्रतिपादन अर्थसंकल्प कोकण संयोजक तथा आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांचा यंदाचा सलग 9वा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पासह त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाचा अर्थसंकल्प सलग 9व्यांदा सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत, असेही यावेळी नमूद करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे सरचिटणीस आणि पनवेल महानगरपालिकेतील महायुतीचे गटनेते नितीन पाटील, अर्थसंकल्प उत्तर रायगड संयोजक आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, भाजप नेते अनिल कौशिक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, ओवळे ग्रामपंचायत सरपंच राकेश गायकवाड, कामगार नेते रवींद्र नाईक, युवा मोर्चाचे कामोठे अध्यक्ष तेजस जाधव उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा खऱ्या अर्थाने भारताच्या वेगवान विकासाला एक नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीला एक स्पष्ट आराखडा या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलेला आहे. पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे आपलं देशाची प्रगती चालू आहे त्या प्रगतीला एक फार मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने, या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने, या बजेटच्या माध्यमाने होणार आहे. आज आपण बघतोय की विकसित भारताची जी एक दमदार वाटचाल चालू आहे त्या दमदार वाटचालीच्या याच्यामध्ये जी महत्त्वाची सूत्र आहेत ती सर्व सूत्र आणि समाजामधले प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन जाण्याचं काम आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपलं देश आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे निश्चितपणे करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सादर केला. निर्मला सीतारामन मॅडम यांचा यंदाचा हा सलग 9वा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याचा त्या तिकडे विक्रम खऱ्या अर्थाने झाला, कारण पहिली महिला अर्थमंत्री आहेत की ज्यांनी 9व्यांदा हा अर्थसंकल्प मांडलाय. मला वाटतं जेवढी माझी माहिती आहे की आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळ ज्यांनी अर्थसंकल्प मांडलाय 10 वेळा ते माझ्या हिशोबाने यावेळेसचे अर्थमंत्री मोरारजी देसाई होते आणि पहिल्या महिला अर्थमंत्री या निर्मला सीतारामन मॅडम ठरलेल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने जर आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या अर्थसंकल्पाचा निर्धार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी 12 लाख कोटी ही अशी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यातून देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगलूर, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगलूर, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी असे 7 हाय स्पीड कॉरिडॉर हे विकसित होणार आहेत, ज्याच्या माध्यमाने आपल्या इकडे जे उद्योग आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा जे लोक जॉब्स करतात, जे रोजगारासाठी या भागामध्ये राहतात, त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा आणि या भागातला फार मोठ्या प्रमाणात विकास हा निश्चितपणे होणार आहे. आगामी 5 वर्षामध्ये 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तयार करणार आहे. याची सुरुवात ओडिशातील जलमार्ग क्रमांक 5 पासून करण्यात येईल. रस्ते, रेल्वे मार्गाऐवजी जल आणि समुद्र मार्गाचा वापर हा जास्तीत जास्त वाढावा, हा यासाठी कोस्टल कार्गो प्रोत्साहन योजना ही सुरू करण्यात येणार आहे. जलमार्ग आणि किनारी जलवाहतुकीचा वाटा सध्या 6% आहे.
तो 12% पर्यंत करण्याचा आणि तो पर्यावरण पूरक करण्याचा उद्देश केंद्र शासनाचा आहे. जागतिक तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पावलं टाकण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य या बजेटच्या माध्यमाने देण्यात आलेलं आहे. भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद बायोफार्मा शक्ती ही योजना केंद्र शासनाने घोषित केलेली आहे. आपण खरं तर या बजेटच्या माध्यमाने बघितलं तर युवा शक्ती हा या बजेटचा केंद्र आहे आणि याच्यामध्ये 3 सूत्र 3 कर्तव्य जे निर्माण केलेली आहेत. ते पहिलं कर्तव्य ज्याच्यामध्ये आहे ते शाश्वत आर्थिक प्रगती देण्याच्या दृष्टिकोनाने जे पहिलं पाऊल आहे आणि दुसरं कर्तव्य जे लोकांच्या विकासासाठी लोकांची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याच्या दृष्टिकोनाने या बजेटमध्ये पावलं घेतलेली आहेत. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास हा उद्देश ठेवून तिसरा कर्तव्य याच्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार आणि त्याचबरोबर उद्योग कॉरिडॉर जवळच्या हे टाउनशिप उभारणार या संदर्भातला संकल्प या बजेटच्या माध्यमाने निर्मला सीतारामन मॅडम यांनी आपल्या सगळ्यांसमोर बजेट लिहिण्याच्या वेळेस केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह मुलींसाठी निर्माण करणार आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन. त्याचबरोबर 15,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब हे उभी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमाने केलेला आहे. सर्वसमावेशक आणि वंचित घटकांच्या विकासासाठी दिव्यांगजन कौशल्य योजना ही राबवली जाणार आहे. दिव्यांग सहारा योजना अपंगांना आर्टिफिशियल लिम्स म्हणजे कृत्रिम अवयव त्याचबरोबर उपकरण देण्यासाठी जी योजना केंद्रीय दिव्यांश केंद्र दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खरेदी केंद्र अशी उभारण्याचं काम हे पुढच्या 5 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमाने प्रत्येक राज्यामध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रोथ हबसाठी आगामी 5 वर्षामध्ये 5,000 कोटींची तरतूद आणि याचा फायदा पूर्ण MMR मध्ये त्याचबरोबर पुणे PMRDA मध्ये हा होणार आहे. त्याचबरोबर नागपूर महानगरपालिकेमध्ये या सगळ्या ग्रोथ हबला मोठ्या प्रमाणात चालना भेटेल जेणेकरून या ग्रोथ हब्सच्या माध्यमाने स्किल डेव्हलपमेंट असेल म्हणजे जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की जो दुसरा कर्तव्य आहे की लोकांची पीपल कॅपॅसिटी बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमाने असेल किंवा रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस शासन पाऊल उचलते त्यावेळेस रोजगाराभिमुख लोकांची स्किल्स डेव्हलप झाली पाहिजे या दृष्टिकोनाने फार मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होणार आहे. सर्वात महत्त्वाचं पाऊल जे आपण बघतोय की आज जगभरामध्ये सेमीकंडक्टर याचं फार मोठ्या प्रमाणात आज एक मोठा उद्योग उभा राहतो. खऱ्या अर्थाने ऑइल पेट्रोल याच्या पॅरलल जर कुठली इंडस्ट्री असेल तर ही सेमीकंडक्टरची इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 हा सुरू करण्याचा उद्देश हा केंद्र शासनाचा आहे आणि या अंतर्गत जी उपकरणे आहेत आणि साहित्य उत्पादन करावं लागतं त्याच्यासाठी भारतीय IP निर्मितीसाठी आणि पुरवठा साखळी एक तयार करण्यासाठी याच्यामध्ये आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमाने केली जाईल आणि या सेमीकंडक्टरच्या इंडस्ट्रीला एक फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ याच्यामधनं भेटेल असा विश्वास मला आहे. त्याचबरोबर एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी योजनेकरिता 22,919 कोटी रुपयांची तरतूद ही यावर्षी अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी 40,000 कोटींची तरतूद करण्यात आली म्हणजे 22,000 पासून ती 40,000 कोटींपर्यंत केले. शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी ठोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहे. 5 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना नागरी सुविधांच्या विकासासाठी 12.2 लाख एवढी निधी ही देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे एक शाश्वत त्या शहराचा विकास निश्चितपणे होऊ शकेल.
भारताकडे जागतिक दर्जाचे ट्रेकिंग आणि हायकिंग अनुभव देण्याची मोठी क्षमता आहे आणि त्यासाठी हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, जम्मू काश्मीर असेल या इकडे पर्यावरणपूर्वक पर्वतीय ट्रेल्स हे विकसित करण्याचं काम हे निश्चितपणे होणार आहे. याच्यामध्ये आम्ही सगळे आमदार म्हणूनही या येणाऱ्या बजेटमध्ये आपलं राज्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या सह्याद्रीच्या रेंजेस आहेत त्याच्यामध्येही या संदर्भातली ही स्कीम लागू व्हावी याच्यासाठी मागणी करणार आहोत. खेलो इंडिया कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात पुढील 10 वर्षात क्रीडा क्षेत्राचं कायापालट करण्यासाठी खेलो इंडिया मिशन जो सुरू आहे याच्यामध्ये खेळाडूंना अजून प्रोत्साहन भेटावं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता, उद्योजकता हे वाढावी या दृष्टिकोनाने स्पोर्ट्स इंडस्ट्रीजलाही बढावा देण्याचं काम या आर्थिक बजेटच्या माध्यमाने होणार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी त्यांच्या शेती या क्षेत्रामध्ये उत्पादकता आणि उद्योजकता हे आणि विशेषतः लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी त्या तिकडे केंद्राने लक्ष हे केंद्रित केलेलं आहे आणि जेणेकरून त्यांचा त्या तिकडे रोजगार वाढेल. त्याचबरोबर पशुपालन या क्षेत्रासाठीही फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे. मत्स्यपालन या क्षेत्रासाठी FPOच्या माध्यमाने त्यांना एक चांगला आर्थिक मदत भेटली पाहिजे. त्यांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने ज्या फिशरीजला संलग्न असलेले इंडस्ट्रीज आहेत त्यांनाही प्रोत्साहन देण्याचं काम हे पुढच्या केंद्राने या मत्स्य व्यवसायामध्ये केलेलं आहे. 500 जलाशय आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास केला जाईल. किनारी भागामध्ये मत्स्य मूल्य साखळी मजबूत केली जाईल. स्टार्टअप्स, महिला गट आणि मत्स्य शेतकरी यांचं उत्पादक संघटनात्मक जसं मी आपल्याला सांगितलं की FPOच्या माध्यमाने त्यांना बाजारांशी जोडलं जाणार आहे. रोजगार निर्मितीसाठी किनारी भागांमध्ये नारळ, काजू, कोको, चंदन तसेच ईशान्य भारतात डोंगराळ भागामध्ये बदाम असेल, अक्रोड असेल, पाईनट्स असेल यांच्या उत्पादनाला विशेष आर्थिक पाठबळ दिले जाईल. महाराष्ट्रासाठी भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक आहे आणि त्याच्यामुळे सुमारे 3 कोटी लोक त्यात 1 कोटी शेतकरी नारळावर अवलंबून आहेत. त्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना ही राबवली जाईल. त्याचबरोबर भारतीय काजू आणि कोको क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबवून कच्च्या मालात आत्मनिर्भरता, निर्यात, स्पर्धात्मकता वाढवणे आणि 2030 पर्यंत जागतिक प्रीमियम ब्रँड निर्माण करण्याचा उद्देश हा केंद्र शासनाचा आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने चंदन लागवड ही प्रक्रिया मूल्यवर्धनाला चालना याच्यामध्ये दिली जाईल. शेतकऱ्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये माहिती देणारं, मार्गदर्शन करणारं AI चे साधन उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यांना त्या संदर्भातले टूल्स हे उपलब्ध करून दिले जाईल. सामान्य माणसांसाठी जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, डायबिटीज असेल याच्यामध्ये जे 17 औषधं आहेत त्यांची किमती ही कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही औषधं करमुक्त करण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना याचा फायदा पोहोचणार आहे. अपघात विम्याच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर हा आकारला जाणार नाही. लघु आणि सक्षम उद्योगांसाठी 10,000 कोटींची SIME ही ग्रोथ फंडाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देशात लघु आणि मध्यम उद्योगांना मोठी मदत होणार आहे. आज आपण बघितलं तर भारतामध्ये हे जे SMEs आहेत हे खऱ्या अर्थाने आपल्या याच्यामध्ये फायनान्शियल ग्रोथसाठी देशामध्ये फार मोठे कॉन्ट्रीब्युटर आहेत. त्याचबरोबर सिंथेटिक ट्रॅक्स आहेत. त्याचबरोबर तांबड्याची उत्पादने, लिथियम आयन बॅटरी, मोबाईल बॅटरी, सौर ग्लास, मिश्र वायू CNG, EV, मायक्रोवेव्ह ओव्हन हे स्वस्त करण्याचा निर्णय केलेला आहे. त्याचबरोबर विमान इंधन, परदेश प्रवास हा निश्चितपणे स्वस्त होणार आहे. गेमिंग आणि कंटेंट क्षेत्रामध्ये वाढ भेटावी त्यासाठी 2030 पर्यंत 2 दशलक्ष व्यावसायिकांना प्रशिक्षित केलं जाईल. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की मागच्या वर्षी
आपल्याकडे वेव्स म्हणून मुंबईमध्ये फार मोठा कार्यक्रम हा राज्य शासनाच्या माध्यमाने घेण्यात आला होता. माननीय मोदीजी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते आणि त्याच्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी आपलं धोरण राज्याचं स्पष्ट केलं होतं. मला पूर्ण विश्वास आहे की या जो ऑरेंज कॉरिडॉर आहे त्याच्यामधनं हे आपल्याला 2030 पर्यंत जे 2 दशलक्ष व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात AI सेक्टर असेल, क्रिएटिव्ह कंटेंट सेक्टर असेल, याच्यामध्ये फार मोठे जॉब्स हे पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहेत. महिलांसाठी लखपती दीदी योजनेच्या यशानंतर महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची एक मोठी योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे. 5 क्षेत्रीय वैद्यकीय हबची स्थापना ही करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. त्याच्यामध्ये भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने आहे. आपण बघतो की मिडल ईस्टवरनं फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये लोक औषध उपचारासाठी येत असतात आणि त्याच्यामुळे याच्यामधनं मेडिकल टुरिझममधनं रोजगार निर्मिती पण होईल अशी पूर्णपणे विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. या सगळ्या याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाने ज्या महिला लखपती दीदींनंतर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासंदर्भातली जी निर्णय आहे त्याच्यामुळे महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या सगळ्या क्षेत्रामध्ये होईल असा विश्वास मला आहे. याच्यामध्ये या अर्थसंकल्पामधनं महाराष्ट्राला जे मिळणार आहे त्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी 370 कोटीपेक्षा जास्त हे रुपये मंजूर केलेले आहेत. ग्रीन बिझनेस नेटवर्कसाठी 165 कोटीपेक्षा जास्त, तर इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 283 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी जो आपण सध्या राबवत आहोत त्याच्यामध्ये 385 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत. उपसा सिंचन योजनेच्या सौर ऊर्जा करण्यासाठी 207 कोटी, तर ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी 464 कोटी रुपये हे देण्यात आले आहेत. मानव विकासासाठी कौशल्य आणि ज्ञान विकास कार्यक्रमासाठी 313 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यांमधील संस्थात्मक रचना आणि क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी रुपये हे देण्यात आले आहेत. वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर असेल त्याच्यामध्ये 6,103 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1,702 कोटी, पुणे मेट्रोसाठी 517 कोटी, MUTP 3 अंतर्गत मुंबईसाठी 462 कोटी, MMR परिसरातील ग्रीन मोबिलिटीसाठी 155 कोटी आणि महामार्गांवरील ITS साठी 680 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भारतातील वेगवान आर्थिक घडामोडीच्या दृष्टिकोनाने सर्वसमावेशक विकासासह विकसित भारताचा उद्देश साध्य करण्याचं काम आपण करतोय. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्याच्या दृष्टिकोनाने केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांना गती देण्याच्या दृष्टिकोनाने रोजगार संधी वाढवणे, गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने GST सह 350 प्रमुख सुधारणा ज्या केल्या आहेत त्या रिफॉर्म्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल की आपल्या स्वातंत्र्य दिनी मोदीजींनी ज्यावेळेस भाषणामध्ये रिफॉर्म संदर्भातली घोषणा केली त्याच्या लगेचच आपण GSTच्या संदर्भातला जो रिफॉर्म घोषित केला आणि असे जवळपास 350 रिफॉर्म हे लागू केलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत या आर्थिक बजेट जो घोषित झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या देशाला एक शाश्वत असं आर्थिक विकास भेटणार आहे असा विश्वास मला आहे. या बजेटच्या संदर्भातली जी माहिती आहे मी थोडक्यात आपल्या समोर मांडलेली आहे.